बोरिवली ते ठाणे दरम्यान प्रवास करणं त्रासदायक आहे। या दोन मार्गांवर प्रवासासाठी प्रचंड गर्दी असल्यानं बराच वेळ लागतो। पण आता माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी, मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीसजी तसंच उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदेजी आणि श्रीमती सुनेत्रा पवारजी यांच्या दूरदृष्टीमुळे आणि MMRDAच्या प्रयत्नांमुळे एक महत्वपूर्ण प्रकल्प सुरू होतोय। ठाणे बोरिवली भुयारी मार्ग हा संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या खालून जाणार आहे। हे उद्यान शहरासाठी संजीवनी आहे। या 11.80 किलोमीटर भुयारी मार्गाचा प्रमुख उद्देश या मार्गातील प्रवासासाठी 45 मिनिटांनी वेळ कमी करणं, वाहतूक कोंडी कमी करणं आणि कार्बन उत्सर्जन कमी करणं हा आहे। प्रभावी गोष्ट म्हणजे उद्यानाच्या पर्यावरणावर कमीत कमी प्रभाव टाकून कमी कंपनं आणि पर्यावरणाला कोणतीही हानी होणार नाही याची खात्री करण्यासाठी 4 टनेल बोरिंग मशीन वापरून बांधले जात आहेत। 16,600 कोटी रुपये खर्चाचा हा प्रकल्प पर्यावरण सुरक्षेवर लक्ष केंद्रित करतो। पायाभूत सुविधांमध्ये वाढ करून 5 वर्षांच्या कालावधीत हा प्रकल्प पूर्ण करण्याचं नियोजन आहे। यामध्ये 10.24 किलोमीटरचा भुयारी मार्ग, 550 मीटरचा उड्डाण पूल, 500 मीटरचा भूमिगत मार्ग, टोल प्लाझा, सेवा रस्ते आणि सुविधांसह देखभाल इमारत यासारख्या वैशिष्ट्यांचा समावेश आहे। या भुयारी मार्गात 3 लेन असतील। यापैकी एक आपत्कालीन परिस्थितीसाठी राखीव असेल। तसंच लाईट, सिग्नल, कॅमेरे आणि वायू विजन प्रणालीनं सुसज्ज पादचारी आणि वाहन क्रॉसेजेस, सुरक्षितता आणि सुविधा सुनिश्चित करण्यात येतील। एकूणच ठाणे बोरिवली दुहेरी भुयारी मार्ग प्रकल्प हा अभियांत्रिकी आणि पर्यावरणीय जाणीवेचा चमत्कार आहे। यामुळे लाखो लोकांच्या प्रवासात सुधारणा होईल। हा प्रकल्प प्रगतीची नवी गती, नवा आलेख आहे। साधारण दैनंदिन 1 लाख लाभार्थी या भुयारी प्रकल्पाचा लाभ घेतील असा विश्वास आहे। अशा या खऱ्या अर्थानं चमत्कार, तांत्रिक चमत्कार ठरणाऱ्या या प्रकल्पाच्या शुभारंभाचा अर्थात टनेल बोरिंग मशीनचा शुभारंभ सर्व मान्यवरांनी बटन दाबून करून द्यावा अशी मान्यवरांना विनंती आहे। वाहतूक कोंडी, सिग्नल्स, वाहतूक कोंडीमुळे होणारी संथ गती या सर्वांचा निपटारा होणार आहे। एकदा जोरदार टाळ्या वाजवूया आपण। नायक हे टनेल बोरिंग मशीन या ठिकाणी सन्माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत त्यांच्या शुभ हस्ते कार्यान्वित झालेलं आहे। आपल्याला प्रत्यक्ष हे पाहता येईल की ते मशीन सुरू झालंय, त्याचं पुढचं चक्र फिरू लागलंय आणि हे या संपूर्ण मार्गातल्या पर्वतीय प्रदेशाला पोखरत बोरिवली पर्यंत ठाणेकरांचा प्रवास सुखकर करणार आहे।